नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी फक्त अर्धा कप गहू पीठ आणि 1 चमचा तेलाचा फारच रुचकर असा नाश्ता घेऊन आलेली आहे, जे तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हालाही फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पण त्याआधी अगर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या तर माझ्या रेसिपीजना लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी इथे 1 कप भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत. तर साबुदाणे मी इथे 2 तास भिजवून ठेवले होते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 उकडून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. तर तुम्ही इथे कच्चा बटाटा किसून पण घालू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप गहू पीठ घालायचं आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी तांदूळ पिठाचा नाहीतर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि आता याचे घटसर असे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे फार पातळ बॅटर नाही बनवायचं आहे, तर घटसर असे हे बॅटर बनवायचं आहे. तर आता इथे मी हे बॅटर बनवून घेतलेले आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. मग आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि चमच्यानी या बॅटरचे आपल्याला या तव्यामध्ये थालीपीठ घालायचं आहे. तर मी या बॅटरचा वापर करून इथे थालीपीठ बनवत आहे. तर तुम्ही याचे फड याचे पकोडे पण बनवू शकता. तर आता इथे हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एका बाजूनी फ्राय झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे. त्यानंतर हे थालीपीठ आता चमच्याने पलटवायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे हे थालीपीठ व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेले आहे आणि ही रेसिपी आता बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने अर्धा कप गहू पीठ आणि 1 चमचा तेलाचा हा रुचकर असा नाश्ता बनवू शकता. आणि या नाश्त्याला गरमागरम हिरव्या चटणी बरोबर नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर फक्त असे पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.